येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरी नगरीमध्ये विसावलेली आहे आणि या ठिकाणी वारकरी जे आहेत ते पावलं खेळतायत. येळकोट येळकोटचा जय घोष जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे. येळकोट येळकोटचा जय सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी दाखल झालात, काय वाटतं वारीत आल्यावर? खूप मजा येऊन आली वारीत आल्यावर आणि सगळ्या घरचं दुकान विसरून गेलंय. परमानंद. ह्या सुखाचं स्वर्गीचं सुख सुद्धा कमी आहे. तुम्ही पावलं खेळत आता येळकोट येळकोट जय मल्हार म्हटलात, सगळे वारकरी नाचत होते, काय ही सगळी जादू आहे? हे पांडुरंगाची जादू आहे. हे पांडुरंगाची पुरे वेडे भक्त आहे. काय वाटतं वारीत? वारीमध्ये असं खूप आनंद येतो, खूप छान वाटतं. पुऱ्या वर्षभराची जे थकवा असते ह्या वारीमध्ये पूर्ण दूर होते. नाही, थकवा सगळा निघून जातो. थकवा येतच नाही. हरिनामाच्या गजरात पालखीमध्ये चालत असताना आपल्या दिंडीमध्ये जर आपण दिंडीमध्ये भजन करत चाललं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा येत नाही. आणि आपण जर म्हटलं का मी समोर चाललो जातो, त्यांना थकवा आल्याशिवाय राहत नाही. पण हरिनामाच्या गजरामध्ये कोणालाच थकवा येत नाही, कोणाचाच काही थकवा येत नाही. आणि आमची दिंडी क्रमांक 175 नरखेडकर. नाही, आपण जर बघितलं तर हा सगळा उत्साह आहे, म्हणजे बाबा असतील किंवा सगळ्यांना लाजवेल असा हा सगळा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. हो, असा सोहळा आणखी जगी कुठेच नाहीये, फक्त हा सोहळा महाराष्ट्रातच आहे. कधीपासून येत आहे वारी? आमची पहिली वारी आहे ना. काय वाटतंय सगळं पाहून? बहुत आनंद वाटते, खूपच आनंद. असा सोहळा कुठंच नाही आणि दिसणार पण नाही आणि होणार पण नाही, पण या महाराष्ट्रातच बघायला मिळते. नाही, पखवाद वादक आपल्या बरोबर आहेत. हे सगळे जेव्हा नाचतात, जेव्हा पावलं खेळतात, तेव्हा काय एक जादू संचारती. सगळा खेळ सगळा पखवादाचा आहे. सगळी माऊलीची कृपा, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. जो आहे तो सध्या जेजुरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन सुमित भोसले सह सागरवर, साम टीव्ही, जेजुरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.